नाही, कारण जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती फार चांगली आहे किंवा उत्तम आहे असंही नाही आहे. आपल्या सावलीच्या आयुष्यात संतती विरह आहे आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की माझं भविष्य खोटं ठरत नाही. ती सगळं सहन करू शकते पण मातृत्वच नाही हे ती कधीही सहन करू शकणार नाही. अहो, तू कसला विचार करताय? हा, आत्ता मला कळलं तुम्ही कसला विचार करताय. तुला कसं कळलं मी कसला विचार करतोय ते? तुम्ही माझाच विचार करत असणार, किंवा आपल्या घरच्यांचा किंवा बिझनेसचा. हो ना, तुम्ही ह्याचाच विचार करताय ना? सांगा ना सारंग सर, काय चालू आहे तुमच्या डोक्यात? काय नाही सावली, असंच. असंच कसला विचार करत असाल? सारंग सर सांगा ना, काय झालंय? कंपनीत काही झालंय का? काही नाही सावली, ताराचा विचार करत होतो मी. अरे हो, तारा मॅडम सोबत जे काही झालं ते व्हायला नको होतं. आणि हे सगळं ज्या परिस्थितीत झालंय ते बघता त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला असणार आहे. शिवाय तिलोत्तमा मॅडम पण खूप रागवल्या आहेत. पण तुम्ही म्हणालात तसं तिलोत्तमा मॅडमचा राग हळूहळू निवळेल. आता माझंच बघा, तिलोत्तमा मॅडमने जरी मला पूर्णपणे स्वीकारलं नसलं तरी त्या पूर्वीसारख्या नाही रागवत माझ्यावर. तारा मॅडमचा सुद्धा तसंच होईल. तुझा विश्वास आहे ना? हो, तुझ्या विश्वासावर माझा विश्वास आहे. थँक्यू. सगळ्यांच्या बाबतीत किती प्रेम आहे ना तुझ्या मनात. आणि बरोबर विचार करताय तुम्ही. प्रेमाशिवाय जग कसलं? आता तारा मॅडमचाच बघा, मी त्यांना लहानपणापासून ओळखते. त्या कधीच बोलताना वागताना समोरच्याचा विचार करत नाहीत, नेहमी स्वतःचाच विचार करतात. पण तरीही मला हे माहिती आहे की त्यातून खूप चांगले आहेत. फक्त भैरवी माईंमुळे त्या असं वागत होत्या. त्यांच्यातला चांगुलपणा त्यांच्या खोटेपणाच्या आड लपला होता. पण आता सगळं सगळं कसं चांगलं होणार आहे. ऐश्वर्या मॅडम सुद्धा घरी येतील आणि सगळं कसं छान होतंय की नाही तुम्ही बघा. अहो, काय झालं? माझं काही चुकलं का? मी चुकीचं बोलले का काही? नाही नाही, किती सहन केलंस ना तू सावली, अजूनही करतेस. त्याबद्दलच विचार करत होतो. सारंग सर, हे सगळं झालं, होऊन गेलं, मग आता कशाला विचार करताय या गोष्टीचा? आणि जेव्हा केव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा तुम्ही होतातच की माझ्यासोबत. मला खात्री आहे, माझ्यावर कितीही मोठं संकट आलं तरीही माझे सारंग सर कायम माझ्या पाठीशी उभे असतील. किती निरागस आहेस तू सावली. येणाऱ्या संकटापासून अनभिज्ञ. आता जे संकट येणार आहे त्यातून कसं बाहेर काढणार मी तुला? तुम्हाला माहिती आहे, अमृता वहिनींचं बाळ आहे ना, ते येण्याच्या आधीच त्याचे पायगुण दिसायला लागले आहेत. म्हणून सगळं चांगलं होणार आहे. अरे हो, मी तुम्हाला सांगायलाच विसरले की आज मी काय केलं ते. आज मी अमृता वहिनींच्या खोलीत गेले आणि तुम्हाला माहिती आहे अमृता वहिनी काय म्हणाल्या? काय? त्या म्हणाल्या की त्यांना सुद्धा लवकरात लवकर संधी हवी आहे आपल्या खोलीत बाळाचे फोटोज लावण्याची. काय झालं? शांत का झालात तुम्ही? तुम्ही मला हे जग दाखवलात. मला माहीतही नव्हतं की हे सगळं घडणार आहे माझ्या आयुष्यात.
म्हणून मी ठरवलंय की मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. आणि आता आपणही बाळाचा विचार करायला हवा आहे. जेवायला वाढ. अगं भूक लागली आहे मला. खूप काम केलं ना आज. मी आवरतो आणि आपण जाऊ. आलो मी. तू वाढ. मला कळतच नाहीये ऐश्वर्या गायब कुठे झाली अचानक. ती कुठे गायब झाली यापेक्षा ती का गायब झाली हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. तिने ना नक्की काहीतरी उद्योग करून ठेवला असणार. मला नाही वाटत, कारण आपण तिला ऑफिसमध्ये जायला बंदी केली आहे ना. ती कसं काय काय करेल. तिलोत्तमा, तू ऐश्वर्याला ओळखतेस ना. आता फक्त ऑफिसमध्ये उद्योग करू शकते का ती? कदाचित तिने घरात काहीतरी उद्योग करून ठेवला असेल. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. गेले काही दिवस ऐश्वर्या आपल्या सगळ्यांशी फार चांगलं वागत होती. बरोबर. मला वाटतं हे सगळं तिचं नाटक होतं. ती फक्त आपलं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता जी ते गायब झाली आहे ना, त्यामुळे मला असं वाटतं की सावलीच्या कार्यक्रमात जो सगळा प्रकार घडला त्यामागे ऐश्वर्याचा हात होता की काय. कदाचित तिनेच सावलीला पळवून नेलं असेल. नाही हो, मला नाही वाटत आहे. म्हणजे एवढं डेअरिंग नाही करू शकणार ती. ठीक आहे, माझ्या मनात शंका आहे. तसंही देवा खरं काय ते शोधून काढेलच, कारण त्यांनी त्या लोकांना पकडलंय. त्यामुळे सत्य काय ते कळेलच आपल्याला. नाही, देवा त्याचं खांब चोख करेलच, त्याबद्दल काही वादच नाही. आणि लवकरात लवकर तो शोधून सुद्धा काढेल. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण होतं ते. पण तुम्ही आता बोलता तेव्हा मला असं वाटतंय की कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेलही. कारण बघा ना, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ही सगळीकडे अशी पुढे पुढे करत होती. भैरवीला सुद्धा मदत करत होती. पण अचानक कार्यक्रम संपल्यानंतर ही गायबच झाली. म्हणूनच तर मला जास्त शंका येते. नाही, बरोबर आहे तुमचं. या सगळ्यात तिचा जर का हात असेल ना, तर तिला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. नाही, ते आहेच. पण सध्या ना मला ऐश्वर्यापेक्षाही सावली जास्त महत्वाची वाटते. मला ना सावलीसाठी काहीतरी करायचं आहे. काय करायचंय तेच तर कळत नाहीये. म्हणजे मला ना तिला काहीतरी गिफ्ट द्यायचंय, पण काय गिफ्ट द्यायचं ते काही सुचत नाही. ए, तू काहीतरी सुचव ना. हा? अगं, लाडकी सून आहे ना तुझी. बर.